महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आणि सन्माननीय आदरणीय पूजनीय तथागतांचा अरहंत भिक्खू संघ, ज्यांनी आम्हाला तथागतांचा अनमोल धम्म मिळवून दिला, असे परमपूजनीय बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर यांना मी कोटी कोटी वंदन करतो। या धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले सर्व आदरणीय श्रद्धावान धम्म उपासक उपासिका, धम्म बालक आणि बालिका, तसेच बुद्ध शासन या धम्मेक चॅनलवरून जे लोक ही धम्मदेशना श्रवण करीत आहेत, त्यांना सर्वांना मी माझी मंगलमैत्री प्रदान करतो। निसर्गातील प्रत्येक जीव हा कुठल्या ना कुठल्या कारणाने दोषी असतो। लहान दोष, मोठा दोष, दोषच आहे। अनेक प्रकारचे सजीव जे आहेत त्यांच्याकडून अनेक प्रकारचे दोष घडतात, कळत न कळत घडतात। ज्यावेळी दोष घडतो त्यावेळी त्या गोष्टीचे आकलन नसते। विशेषतः मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे। जरी मनुष्य बुद्धिमान असला तरीही त्याच्या हातून दोष घडत असतात। दोष घडणार नाही अशी कल्पना कोणीही करू शकत नाही। छोटे छोटे लहान लहान दोष मनुष्याच्या हातून घडत असतात। हे दोष घडायला वेळ प्रसंग कारणीभूत असतो। अनेक प्रकारचे प्रसंग मनुष्याच्या जीवनात येतात आणि बरे आणि वाईट कर्म त्या प्रसंगामध्ये घडून जाते। कधी कधी माणसाला कल्पना सुद्धा नसते की माझ्याकडून हे असे चांगले कर्म, कुशल कर्म किंवा वाईट कर्म घडेल, पण हे घडत असते। प्रत्येक कर्म हे कुशलच घडणार असे नाही आणि प्रत्येक कर्म हे वाईटच घडणार असेही नाही। प्रसंगावधान काही चुका माणसाकडून होतात आणि त्या ज्या चुका होतात त्या मग आयुष्यभर माणसाला सतावत असतात, बेचैन करत असतात। छोट्या छोट्या चुका माणसाला आयुष्यभर मनाला त्रास देत असतात। कोणतेही काम करत असताना जर आपले चित्त, आपले ध्यान व्यवस्थित नसेल, आपल्या चित्ताची अवस्था जर ठीक नसेल, तर ते कार्य, मग ते कुठलेही कार्य असो, कुठलेही कर्म असो, ते कर्म चांगले घडत नाही। अशुद्ध चित्तामुळे अशुद्ध अकुशल कर्म घडते आणि त्या कर्माचे जे फळ आहे ते आयुष्यभर भोगावे लागते। कर्म कुठलेही करा, चांगले करा किंवा वाईट करा, त्याचे फळ निश्चित आहे। माणसाच्या हातून जे कर्म घडते त्या कर्माचा लाभ आणि अलाभ हा निश्चित रूपाने भविष्यामध्ये तयार होतो। मग ते कुठलेही कर्म असो, सर्वच कर्म हे लाभदायक असतात असे नाही। कधी कधी माणसाच्या हातून जे कर्म घडते त्या कर्मामध्ये मनुष्याला समज होत नाही, उमगत नाही की हे कर्म चांगले झाले किंवा वाईट झाले। कर्म करत असताना मनुष्याला वाटते की मी जे काही केले ते चांगले केले, कारण त्या कर्मामध्ये त्याच्या मनाला समाधान लाभते आणि केवळ मनाच्या
समाधानापुरते समजून त्या व्यक्तीला असे वाटते की मी जे कार्य केले, मी जे कर्म केले ते खूप चांगले केले. मात्र त्या कर्मामध्ये जो दोष असतो त्या दोषाचे परिणाम हे भविष्यामध्ये उमटत असतात. मनुष्य जीवन आहे. या मनुष्य जीवनामध्ये अनेक प्रकारचे दोष मनुष्याकडून घडत असतात. कळत न कळत घडत असतात. जाणून बुजून नाही तर कळत न कळत घडत असतात. छोट्या छोट्या अकुशल कर्माचे दोष घडत 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 दोषाचे परिणाम एके दिवशी निश्चित रूपाने मोठ्या स्वरूपात उमटतात आणि मग त्या कर्माचे सदोष कर्माचे परिणाम मनुष्याला पावलोपावली सतावत असतात. मनुष्याने कर्म करत असताना त्या कर्माचे भविष्यात होणारे परिणाम हे लक्षात घेतले पाहिजे. दोष घडत असतात. अनेक प्रकारचे दोष मनुष्याच्या हातून घडत असतात. कारण दोष घडतो याचे कारण असे की त्या कामाबद्दल किंवा त्या कर्माबद्दल सत्य असत्य याची जाणीव नसणे, या कर्मामुळे चांगले आणि वाईट काय होईल याची माहिती नसणे किंवा त्या गोष्टीबद्दल ज्ञान नसणे. कधी कधी असेही घडत असते की मनुष्याचा काहीही दोष नसतो, मात्र त्याच्यावर कुणीतरी दोष लावतो आणि दोषारोपण केल्यानंतर त्या व्यक्तीचे मनोबल खचून जाते. कारण काही गोष्टी अशा असतात की त्याच्या हातून घडत नाहीत आणि त्याचे दोष आणि त्या दोषाचे परिणाम त्याच्यावर लादल्या जातात. जसे कोणी कुणाची चुगली केली तर चुगली करून जे सत्य आहे त्या सत्याला बाजूला सारून त्या व्यक्तीवर दोष आरोपण होते. मनुष्याला त्यावेळी प्रचंड पश्चाताप होतो की ही गोष्ट मी केली नाही तरी माझ्यावर या गोष्टीचा आरोप लावला गेला, या गोष्टीचा दोष लावला गेला, तर त्यामुळे त्याचे मनोबल खचून जाते. प्रत्येक गोष्टीमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने छोटे छोटे लहान लहान दोष घडत असतात. कधी कधी मनुष्य भविष्यासाठी निर्णय घेताना परिपूर्णतेने, सजगतेने आणि शुद्ध चित्ताने निर्णय जर घेता आला नाही तर त्या निर्णयामध्ये भविष्यासाठी अनेक त्रुटी निर्माण होतात, अनेक दोष निर्माण होतात. कारण कुठलेही कार्य करीत असताना ते भविष्यासाठी किती चांगले किंवा भविष्यासाठी किती वाईट आहे हे जाणणे गरजेचे आहे. कुठलेही काम करत असताना ते सदोष असणार नाही, निर्दोष राहील याचा विचार करून ते कार्य करावे. अनेक वेळी असे प्रसंग येतात की मनुष्याला जे कर्म करत आहे त्या कर्माबद्दल पुरेसे ज्ञान नसल्यामुळे ते कर्म त्याच्या हातून घडून जाते आणि नंतर मग ते कर्म आयुष्यभर त्या व्यक्तीला नेहमी सतावत असते. छोटे छोटे जे दोष असतात मनुष्याला कर्म करत असताना लक्षात येत नाही. तथागतांनी जो मनुष्याला धम्म दिला आहे त्या धम्माचे आचरण करणारी व्यक्ती निर्दोष असू शकते. कारण तथागतांच्या धम्मामध्ये पंचशील आहे आणि पंचशील जे जे लोक पालन करतात त्या लोकांच्या हातून दोष घडूच शकत नाही. दोष कसे घडणार नाही? कारण मनुष्य
कुठलेही कार्य करत असताना त्याच्या मनामध्ये, त्याच्या चित्तामध्ये शीलाची स्मृती उत्पन्न होते. तथागतांनी दिलेले पहिले जे शील आहे ते शील आहे पानाती पाता वेरमणी शिक्षापदं समादियामि. मी प्राणी हिंसा करणार नाही, अशा शिक्षापदाला मी ग्रहण करतो. बघा, जी व्यक्ती तथागतांच्या प्रथम शीलाचे पालन करते त्या व्यक्तीच्या हातून कुठल्याही प्राण्याची हत्या होणार नाही. हत्येच्या दोषातून तो मुक्त होईल. त्या व्यक्तीच्या हातून कुठलीही हिंसा होणार नाही, कारण तथागतांचे प्रथम शील त्याच्या स्मरणात असते. आणि ज्याच्या स्मरणामध्ये तथागतांचे शील आहे अशी व्यक्ती कधीही आपल्या हातून दोष घडू देणार नाही. ती व्यक्ती निर्दोष असते. पहिल्या शीलामध्ये प्रथम जे शील आहे त्या शीलामध्ये मनुष्य प्राणी मात्रांवर दया करतो, त्यांची हिंसा करणार नाही. कुठल्याही प्राण्याचे लालन पालन करत असताना तो त्याला खूप मंगलमैत्रीने आणि दया करुणेने त्याचे लालन पालन करतो. कारण पहिले शील जो पालन करतो त्याच्या मनामध्ये दयेचा भाव उत्पन्न होतो. आणि दया आणि करुणा ज्याच्या मनामध्ये आहे हा मंगलमैत्रीचा सर्वोच्च बिंदू आहे. ज्याच्या मनामध्ये दया आणि करुणा आहे ती व्यक्ती चांगल्या प्रकारे मंगलमैत्री करू शकते. दुसऱ्यांबद्दल दया असणे, दुसऱ्यांबद्दल करुणा असणे हे खूप चांगले आहे. अशा व्यक्तीच्या हातून प्राणी मात्रांबद्दल कोणताही दोष घडणार नाही. नेहमी अशी व्यक्ती नेहमी प्राणी मात्रांवर दया करत राहील आणि मंगलमैत्रीचा वारसा टिकून ठेवेल. तथागतांनी मनुष्यासाठी जे दुसरे उत्तम शील दिलेले आहे ते शील आहे अदिन्नदाना वेरमणी शिक्षापदं समादियामि. अदिन्नदाना पाली शब्द आहे. जोपर्यंत आपल्याला कोणी दान देत नाही तोपर्यंत त्या वस्तूला हात लावू नये. अदिन्नदाना वेरमणी शिक्षापदं समादियामि याचा अर्थ मी चोरी करणार नाही. बघा, कुणाची वस्तू असेल, कोणी कुठे ठेवली असेल, तिला स्पर्श करता येणार नाही, कारण चोरी हा खूप मोठा दोष आहे. चोरी केली तर आरोप लागणार. आरोप लागला तर माणसाचे जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाला दाग लागणार आणि अनेक प्रकारच्या दोषाचे आरोप त्याच्यावर लागतील. म्हणून तथागतांनी जे दुसरे शील दिलेले आहे अदिन्नदाना वेरमणी शिक्षापदं समादियामि, यामुळे मनुष्याचे दोष नष्ट होतील. पंचशील हे मनुष्याचे सर्व दोष दूर करणारे आहे. जे जे लोक पंचशीलाचे पालन करतात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दोष लागू शकत नाही. तिसरे जे शील आहे ते शील आहे कामे सुमिच्छाचारा वेरमणी शिक्षापदं समादियामि. कामे सुमिच्छाचारा. कामे सुमिच्छाचारा
म्हणजे व्यभिचार. जी व्यक्ती व्यभिचार करणार नाही तर किती मोठ्या दोषापासून ती अलिप्त राहील. कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि. मी व्यभिचार करणार नाही अशा शिक्षापदाला ग्रहण करतो. व्यभिचार जर केला नाही तर ती व्यक्ती कुठल्याही दोषाला कारणीभूत ठरणार नाही. व्यभिचार माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या इज्जतीला इब्रतीला कलंक लागणारी गोष्ट आहे. चौथे जे सील तथागतांनी उपासकांसाठी दिलेले आहे ते सील आहे मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि. बघा, मुसावाद, मी खोटे बोलणार नाही अशा शिक्षापदास मी ग्रहण करतो. शिक्षापद आहे तथागतांचे. मुसावादा वेरमणी. मुसावाद केवळ खोटे बोलणे नव्हे. मुसावादामध्ये तथागतांनी जे सांगितलेले आहे या चौथ्या शिलाचा अर्थ खूप महान आहे. खोटे बोलणार नाही एवढेच नव्हे, खोटे बोलणार नाही, चुगली करणार नाही, निंदा करणार नाही, कुणाबद्दल खोटी ग्वाही देणार नाही. अनेक प्रकारचे जे वाणीचे दोष आहेत या दोषांपासून दूर राहण्याकरता, अलिप्त राहण्याकरता तथागतांनी जे उपासकांसाठी चौथे शील दिलेले आहे मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि. जे लोक चौथ्या शीलाचे पालन करतात ते लोक वाणीच्या दोषातून मुक्त राहतात. वाणीचा दोष त्यांच्यावर असूच शकत नाही, कारण ते बोलत असताना त्यांना त्या चौथ्या शिलाचे स्मरण होते. वाणीचा दोष त्यांच्याकडून घडूच शकणार नाही, कारण त्यांना माहिती आहे खोटे बोलणे नाही, चुगली करणे नाही, खोटी ग्वाही देणे नाही, कुणाला कठोर वचनाने बोलणे नाही. जे लोक चौथ्या शिलाचे पालन करतात ते खूप मधुर आणि मृदुल कोमल वाणीमध्ये लोकांशी संवाद साधतात. ज्यांच्या वाणीमध्ये रस आहे, गोडवा आहे, मधुरता आहे, दया आहे, करुणा आहे, अशा लोकांना कोणीही दोष देऊ शकणार नाही. आणि मनुष्य वाणी कर्मातून निर्दोष राहतो जर त्याने चौथ्या शिलाचे पालन केले तर त्याचे सर्व वाणी दोष नष्ट होतात. तथागतांनी उपासकांसाठी जे पाचवे शील दिलेले आहे सुरामेरय मज्ज पमादठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. हे शील खूप महत्वाचे आहे. सुरामेरय मज्ज पमादठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. मी कच्ची पक्की दारू, कुठलेही नशापान करणार नाही अशा शिक्षापदास ग्रहण करतो. नशापान अनेक प्रकारचे असतात. नशापान केवळ दारू आहे असे नाही. गांजा हे एक नशेचे साधन आहे. विडी, सिगारेट हे सुद्धा एक नशेचे साधन आहे. तंबाखू हे सुद्धा नशेचे साधन आहे. गुटखा हे सुद्धा नशेचे साधन आहे. आणि जे जे मद्यपानाच्या वर्गीकरणात येतात ते सर्व मद्यपानच आहे, नशापान आहे. कुठलीही नशा मनुष्याने केल्यानंतर त्याच्या मस्तिष्क आणि मेंदूचे जे स्नायू आहेत हे कमकुवत होतात. शरीरामध्ये कंपन निर्माण होते आणि शरीरातील जी रक्ताभिसरण व्यवस्था आहे ही व्यवस्था सुद्धा मंदावते आणि
त्याच्या भोजनावरती, त्याच्या राहणीमानावर आणि प्रत्येक गोष्टीवर त्या नशेचे परिणाम होतात. सर्वप्रथम त्याचा जो मेंदू आहे, हा मेंदू काम करत नाही. त्याचे शरीर जे आहे हे अशक्त होते आणि त्याला वारंवार नशापान करावे असे वाटते. आणि शरीर जर व्यवस्थित नसेल तर मग जीवन जगण्यातही काही अर्थ नाही. तथागतांनी आरोग्य संपत्तीला सर्वश्रेष्ठ संपत्ती म्हटले आहे आणि ते सत्यही आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये त्याने किती धन कमावले आणि किती गमावले याला अर्थ नाही. त्याची शारीरिक संपत्ती ही किती उत्तम आहे याला जास्त महत्व आहे. डोळे आहेत, कान आहे, त्वचा आहे, जिवा आहे, तोंड आहे, ओठ आहेत, हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, मांस आहे, हड्डी आहे, शरीरामध्ये आतडी आहेत, फुफ्फुस आहे. अनेक अवयवांनी हे शरीर तयार झालेले आहे. अनेक अवयवांचा संयोग तयार होऊन शरीराची जुळवणी झालेली आहे. आणि नशापान जर केले तर त्याचे परिणाम आतड्यावरती होतात, मूत्रपिंडावरती होतात, मेंदूवर होतात, डोळ्यावर सुद्धा होतात. शरीराच्या प्रत्येक भागावर त्या नशापानाचे, मद्यपानाचे परिणाम होतात. इतकी सुंदर काया, शरीर, अनमोल आरोग्य या नशापानामुळे नष्ट होते. हे सील सर्वात महत्वाचे सील आहे आणि हे सील जर पालन केले नाही तर बाह्य परिणाम तर सोडाच, पण त्यामुळे आंतरिक परिणाम जे आहेत शरीरामध्ये जे उत्तम आहे ते सर्व नष्ट होते आणि या शरीराचा आंतरिक विनाश होतो. हे शरीर स्वतःसाठीही नाही आणि दुसऱ्यासाठीही नाही, काही उपयोगाचे ठरणार नाही. त्यामुळे पाचवे जे सील आहे, सुरा मेर यमज्ज पमाद ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी, या शिलाचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. या शिलाचे पालन केले तर आपली शरीर संपत्ती समृद्ध राहील, आपले आरोग्य समृद्ध राहील आणि आपल्या धनाची सुद्धा बचत होईल. दोन्ही गोष्टी वाचतील आणि या सुंदर कायेमुळे, या अनमोल शरीरामुळे आपण दुसऱ्याचे भले करू शकू. त्या वाचवलेल्या धनामुळे भविष्यासाठी आपल्याला जरी त्याचा फायदा झाला नाही तरी दुसऱ्याला फायदा होईल. जे जे लोक तथागतांच्या 5 शिलाचे पालन करतात ते लोक जगामध्ये सुखी आहेत. कारण त्यांना बाह्य जगताशी कुठल्या दोषाचे काही कारणच नाही. कारण ते स्वतःच आपल्यामध्ये दोष उत्पन्न होणार नाही याची जबाबदारी स्वीकारतात. पंचशिलाचे पालन करणे म्हणजे आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष उत्पन्न होणार नाही याची काळजी घेणे. तथागतांचे पंचशील हे मनुष्य जीवनासाठी एक उत्तम वरदान आहे. शील संपादित व्यक्ती कधीही वाईट कर्म करत नाही आणि जी व्यक्ती वाईट कर्म करत नाही त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा दोष लागू शकत नाही. कारण आपले कर्म करत असताना ती व्यक्ती शिलाला स्मरण करते, शिलाच्या अधीन राहून ते कार्य करते. म्हणून त्या व्यक्तीच्या हातून कुठला दोष उत्पन्न होऊ शकणार नाही. तथागतांनी जे शील दिलेले आहे ते मनुष्याच्या सुरक्षतेसाठी आणि निर्दोष जीवन जगण्यासाठी दिलेले आहे.
जे लोक शिलाचे पालन करत नाही त्या लोकांच्या हातून अनेक प्रकारचे दोष घडत असतात आणि जे दोष घडत असतात त्या दोषाचे परिणाम ते आयुष्यभर भोगत असतात आणि जे त्यांच्या हातून अकुशल कर्म घडलेले आहे त्या अकुशल कर्माचा परिणाम म्हणून त्यांच्या जीवनामध्ये नेहमी दुःख वास करते. जे लोक शिलाचे पालन करतात ते निर्दोष जीवन जगून स्वतःही आनंदी राहतात आणि दुसऱ्यालाही आनंद देतात. म्हणून आजच्या या धम्मदेशनेमध्ये माझे सर्वांना अगदी मनापासून सांगणे आहे की तथागतांच्या पंचशिलाचे पालन करा आणि अनुभव घ्या की पंचशिलाचे पालन करीत असताना आपल्या हातून खरंच दोष उत्पन्न होऊ शकतात का. मला खात्री आहे की जे उपासक उपासिका धम्म बालक बालिका तथागतांच्या पंचशिलाचे पालन करतील ते सर्व निर्दोष होतील. कुठल्याही प्रकारचा दोष त्यांच्यावर लागणार नाही आणि निर्दोष जीवन जगण्यात जो आनंद आहे तो आनंद दोषी जीवनात नाही. निर्दोष व्यक्ती आनंदाने भोजन घेते, आनंदाने झोपते, त्याला कुठले वाईट स्वप्न पडत नाही ना त्याला कुठली चिंता नसते. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दोष घडतात कर्म करत असताना जे दोष उत्पन्न होतात त्या दोषामुळे त्यांना रात्री झोप येत नाही, नेहमी चिंता असते. अनेक प्रकारच्या चिंता ज्या आहेत दोषामुळेच उत्पन्न होतात. म्हणून आपल्या चित्ताला शुद्ध ठेवून तथागतांनी जे पंचशील दिलेले आहे त्या पंचशिलाचे पालन करा आणि जीवनामध्ये सुखी व्हा. दोषापासून मुक्त व्हायचे असेल तर पंचशिलाशिवाय दुसरा पर्याय नाही. तथागतांनी उपासक उपासिकांना जे पंचशील दिलेले आहे हेच या जीवनाचे उत्तम जीवनाचे आनंदी जीवनाचे एक मनोरम साधन आहे. यापेक्षा अजून श्रेष्ठ काहीच असू शकत नाही. जीवनामध्ये खरा आनंद दोषी असल्यामुळे उत्पन्न होणार नाही. जीवनामध्ये खरा आनंद निर्दोष कर्म निर्दोष कार्य केल्यानेच उत्पन्न होईल. म्हणून आजच्या या धम्मदेशनेमध्ये मी सर्वांना निवेदनपूर्वक सांगतो की सर्वांनी तथागतांच्या पंचशिलाचे पालन करून निर्दोष जीवनाचे धनी व्हा आणि आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचा आनंद घ्या. तथागतांनी जे उपासकांसाठी जे पंचशील दिलेले आहे ते त्यांच्या सुखी जीवनाचे एक साधन आहे. म्हणून सर्वांनी पंचशिलाचे पालन करावे आणि दुसऱ्यालाही पंचशिलाचे पालन करण्यास प्रेरित करावे. ज्या लोकांनी पंचशील पालन करण्याचा संकल्प मनी ठामपणे ठेवला ते लोक मात्र निर्दोष जीवनाचे धनी झाले. सर्वांना आजच्या या धम्मदेशनेमधून मी जे आज सांगितले ते सर्वांनी लक्षात घेऊन तथागतांच्या अनमोल पंचशिलाचे पालन करा आणि आपले जीवन सुखी करा. भवतु सब्ब मंगलं. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सर्वांना सुख शांती उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांना तथागतांच्या मंगल मैत्रीचा लाभ हो आणि सर्व प्राणी वैर रहित हो. सर्वांना सुख शांती उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो. ये बुद्ध का शासन है अनमोल, है अनमोल. बुद्धं शरणं गच्छामि.